नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक 29 क मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। भाजपच्या अधिकृत उमेदवार छाया देवांग यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। उद्घाटनावेळी भाजपचे जिंदाबाद या घोषणांनी परिसर दणदणून गेला होता। या प्रसंगी भाजपच्या पॅनलमधील सर्व उमेदवार, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उमेदवारांनी प्रभागातील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता व नागरिक सुविधा यासारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त केला। माझ्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मार्गदर्शक आदरणीय अपूर्व भाऊ हिरे यांनी उपस्थिती लावली। त्याचबरोबर गुरुतुल्य अनिलजी चांदवडकर यांच्या हस्ते आज या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। त्या कार्यक्रमाप्रसंगी समस्त दत्त चौक विजयनगर भागातील जनता देखील उपस्थित आहे। त्याचबरोबर आम्ही चारही गटातील चारही उमेदवार देखील उपस्थित आहेत आणि खूप चांगला प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला प्रभागामध्ये मिळत आहे। आम्ही कालपासून परवापासून एकत्रित जी रॅली चालू केलेली आहे, प्रभाग दौरा चालू केलेला आहे, त्या माध्यमातून कमळावर किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर केंद्रातील असेल, राज्यातील असेल, यांच्या कार्यकर्तृत्वावर जनतेचा प्रचंड विश्वास दिसून येतोय। त्यामुळे नक्कीच आम्ही चारही उमेदवार विजयी झाल्याशिवाय राहणार नाही आणि 16 तारखेला एक आनंदाची बातमी ही सर्वांना मिळेल, त्या बाबतीत काही शंका वाटत नाही। धन्यवाद। आज प्रभाग क्रमांक 29च्या क गटाच्या उमेदवार छायाताई देवांग यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन माननीय आमचे गुरुवर्य अपूर्व भाऊ हिरे आणि अनिलजी चांदवडकर यांच्या शुभ हस्ते झालं। या उद्घाटन प्रसंगी जनतेने प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। दिवसभर आम्ही प्रचार करत असताना प्रचार फेरीच्या माध्यमातून ज्या भारतीय जनता पक्षाला प्रतिसाद मिळतोय, आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकास कामावर विश्वास ठेवून जनता नक्कीच भाजपाचा गुलाल उडवल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते।
प्रभाग 29 मधून आज छायाताई देवांग यांचं ऑफिसचं ओपनिंग झालेलं आहे. यासाठी माझे पती अपूर्व हिरे आणि ह्या प्रभागातून उमेदवार आहेत ते दीपक भाऊ बडगुजर, भूषण भाऊ राणे, छायाताई, मी स्वतः योगिताताई अपूर्व हिरे. आम्ही सर्व आज आपल्या भागात रॅली काढलेली आहे. अतिशय सुंदर प्रतिसाद मिळतोय. घराघरातून आमचं औक्षण केलं जात आहे आणि हेच आज आम्हाला एक विजयाचं चिन्ह आज इथं दिसत आहे. जवळजवळ आम्ही 6 महिन्यापासून आपल्या सगळ्या प्रभागात फिरतोय. अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळतोय आणि आम्ही 4ही उमेदवार नक्कीच निवडून येऊ याची आम्हाला खात्री आहे. आज प्रभाग क्रमांक 29 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या क गटाचे उमेदवार छायाताई दिलीप देवांग यांचं प्रचार कार्याचं उद्घाटन माझे मार्गदर्शक मान्य अपूर्व हिरे, माझे गुरुवर्य मान्य अनिलजी चांदवडकर यांच्या शुभ हस्ते पार पडला आहे. आम्ही गेल्या 4 दिवसापासून सातत्याने प्रचार करतोय आणि या प्रचाराच्या दरम्यान मतदारांचा मिळत असलेला आम्हाला प्रतिसाद पाहता 16 तारखेला गुलाल हा भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांवर उडेल आणि या प्रभागात कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. माजी आमदार अपूर्व हिरे तसेच चांदवडकर यांनी भाजपच्या विकास अभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त करत सक्षम नेतृत्व आणि अनुभवी पॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 29 क चा विकास होईल असे सांगितले. आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्रमांक 29 क च्या उमेदवार छायाताई देवांग यांच्या कार्यालयाचं अनावरण आपण या ठिकाणी केलंय. त्यांचं प्रचार कार्यालयाचा शुभारंभ आज या ठिकाणी होतोय आणि या निमित्तानं या प्रभागातले 4ही उमेदवार अ गटाचे उमेदवार दीपक भाऊ बडगुजर असतील, ब गटामध्ये माझी पत्नी योगिता हिरे असेल, क गटामधना स्वतः छायाताई देवांग आहेत आणि ड गटामधना राणे भूषण भाऊ राणे हे आपले उमेदवार आहेत आणि 4ही उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि जो काही प्रतिसाद आज रॅलीला म्हणा किंवा सगळा जनतेतून मिळतोय त्याच्यामुळं 4ही उमेदवार हे प्रचंड बहुमतानं निवडून येतील याची आज 100% खात्री वाटते आणि यांच्या पुढच्या सगळ्या भावी वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा. नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये नागरिकांनी आवाज दिल्यानंतर येणारा उमेदवार जो आहे अशा उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि आपले हक्काचे कामं जे आहेत ते त्यांच्याकडनं करून घेतली पाहिजे. या प्रभागामध्ये असणारे 4ही उमेदवार जे आहेत ते हक्काने कामं करणारे पण आहेत. त्यांनी अगोदर काहींनी कामं पण केलेली आहेत आणि त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा आणि प्रचंड मताने भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर शिक्का मारून त्यांना निवडून द्यावे असं आवाहन मी या ठिकाणी करतो. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपाने आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.